अजब रमा राघवची जोडी। आधी देवीला नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचा। रमा थांब। रमा, आज या घरात लक्ष्मीच्या पावलांनी तू आणि प्रत्यक्ष लक्ष्मीची मूर्ती दोन्ही एकाच वेळी वाड्यात आल्या। त्यामुळे या लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना तुझ्या हातूनच व्हायला। पुरोहितांच्या देवघरात गृहलक्ष्मीच्या हातून वैभव लक्ष्मीची स्थापना, याहून दुसरा शुभ संकेत नाही, बरोबर नाही? अगदी बरोबर। कार्तिकेया, आजी तू पुढे हो आणि देवीची यथासांग स्थापना कशी करायची ते मला सांग। आणि पूजा, देवीची स्थापना झाली ना की हळद कुंकू लाव तुझ्या धाकट्या जावेला। चला थांबा थांबा थांबा। गजानना, काय करतोयस हे? देवाच्या दर्शनाला कोणी आलेलं असताना देवघराचा दरवाजा बंद करणं ही आपल्या घराण्याची परंपरा नाहीये। आई, यांच्या लग्नाच्या निमित्ताने आपल्या घरच्या रीती परंपरा सगळ्या बदलल्या गेल्या आहेत। एवढंच नाही तर काही परंपरा या चुकीच्या ठरवल्या गेल्या आहेत। तेव्हा यापुढे मी काही अजून चुकीचं होऊ देणार नाही। आणि महत्वाचं म्हणजे देवघर हा माझ्या अखत्यारीचा विषय आहे। तेव्हा याच्यात मी काय करायचं आणि काय नाही हे कोणी मला ऐकवण्याचा आणि समजवण्याचा कृपा करून प्रयत्न करू नका। माझा निर्णय झालाय, या मुलीच्या हातून माझ्या देवघरात देवीची स्थापना होणार नाही। हो, पण ज्याने दिलेला शब्द पाळला नाही त्याने दुसऱ्याकडून आपल्यासाठी शब्द फिरवण्याची अपेक्षा सुद्धा करू नये। त्यांच्यासाठी देवघराचं दार बंद होणं एक निमित्त, मनाची दारं केव्हाच बंद झाली आहेत। अंकल गुरुजी, मग हाय ग हे, आज कोणतीच गोष्ट तुझ्या किंवा माझ्या मनासारखी होत नाहीये का तेच कळत नाहीये। पण तू धीर धर। शालिनी, अगं तूच धीर सोडलास तर हिची समजूत कोण घालणार?
आणि तिने कोणाच्या तोंडाकडे बघायचं मग? आई आई तुम्ही रडू नका प्लीज, डोळे पुसा बघू. हे बघा, मला माहिती आहे या घरात राहणं माझ्यासाठी काही सोपं नाही. माझ्या मार्गात अडथळे निर्माण होतच राहणार. आता गौरींच्या वेळेसच घ्या ना, तेव्हा तर माझा मार्ग काचांनी भरलेला होता. पण काय झालं, त्यातून गौरींनीच मार्ग काढला. त्या आपल्या घरात आल्या, बसल्या, समाधानाने निरोप घेतला. मग तुम्ही कशाला काळजी करताय? आणि आता सुद्धा काय माझ्या मार्गात कमी अडथळे आहेत? काय तर स्पष्टच दिसतं. बट आय डोंट केअर. आधी जसा मार्ग निघाला तसाच आत्ता सुद्धा निघेल. आणि आजी काय म्हणतात ते माहितीये ना तुम्हाला? दिवस बदलतात आणि मी तर म्हणते माणसं सुद्धा बदलतील. रमा, तू या घरातून गेल्याशिवाय इथले दिवस बदलणार नाहीयेत. आणि आबांनी बदलणं तर शक्यच नाहीये. श्रुती, बाळा तुझं बहुमूल्य मत असं कोणालाही देऊ नये. जर द्यायचंच असेल ना त्या मुलीला, अश्विनीला दे. तो तिला काही गरज नाहीये सुचवायची. सुचवायची गरज ह्या मुलीला आहे. गजाननराव काय म्हणाले ते ऐकलंस ना? हा, ठेवती मूर्ती. अजिबात नाही. मी ही मूर्ती खाली ठेवणं म्हणजे आईंनी मला विश्वासाने काहीतरी सांगणं आणि मी त्यातून पळ काढणं असं. त्यामुळे या मूर्तीची स्थापना होणार. अगं पण रमा, आमच्या रूम मध्ये होणार. जोपर्यंत अंकल गुरुजी या मूर्तीची प्रतिष्ठापना आमच्या हातून देवघरात करून घेत नाही तोपर्यंत रोज मी या मूर्तीची पूजा करणार. आणि माझा पूर्ण विश्वास आहे एक ना एक दिवस अंकल गुरुजी स्वतःहून या मूर्तीची स्थापना देवघरात आमच्या हातून करून घेतील. घाणेरडं घर, घाणेरडी माणसं. रमा, काय केलंयस तू? काय करतेस तुझ्या आयुष्याचं? लक्ष्मीनी पण कुठे राहिली? येत का नाहीये? रमा माझी बायको आहे, ह्या गोष्टीची जाणीव करून देतोय तुम्हाला. I hate this. I hate this people. I just hate this. God. रमा, सगळ्यांना प्रसाद दे. आई, तुम्ही मला जसं शिकवलं ना अगदी तसाच शिरा केलाय. एकदा टेस्ट करून सांगा ना बरोबर झालाय की नाही. म्हणजे काय, जमलाच आहे. सुगंधात चव सांगतोय. जमलाय, उत्तम जमलाय.
तम जा आता गजाननाला प्रसाद देऊन ये. पण आजी पण बिन काय नाही, जा देऊन ये प्रसाद. आजी अहो मला जायला काही हरकत नाही, पण पुन्हा पण आई अहो घरात इतकं सगळं घडलंय म्हटल्यावर तिला टेन्शन येणारच ना. अगं हो ठीक आहे, पण गजानन प्रसाद घ्यायला नाही म्हणणार नाही. आणि आपण कर्तव्याला चुकायचं नाही. जा. शेवटी तुमच्या मुलीने तुम्हाला धूळ चारलीच. आणि अशी तशी नाही बर का, थेट पुरोहितांच्या घरचीच धूळ चारली आहे. हे मी नाही बोलत आहे. हा जो काही तुमचा चेहरा झालाय ना, तो मला सगळं काही सांगतोय. अहो नशीब समजा इथली माती लाल आहे म्हणून, जर काळी असती ना मग तर तुमच्या मुलीने तुमचं तोंड काळं केलं असंच म्हणावं लागलं असतं मला. तुला आहे ना आता लावण्या मॅडम अहो या या इथे या. अहो उठा ओ उठा. द्या 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 हात द्या. ओ लावण्या मॅडम बस ना आता, नका जास्त धडपड करू. आता इथून पुढे जे काही घडणार आहे ते फक्त त्या गजाननाच्या हातात आहे. पण आता ते त्या किंवा त्या, पण कुठला गजानन आधी धावून येईल ते काय मला माहित नाही. आबा खबरदार. खबरदार पुन्हा मला आबा म्हणण्याचं धारिष्ट केलंस तर माझ्या घरातील माझी माणसं तीच फक्त मला आबा म्हणू शकतात. त्यांनाच फक्त हक्क आहे, परक्यांना नाही. आणि महत्वाचं म्हणजे परक्यांनी माझ्या खोलीत यायचं नाही. मी ते खपवून घेणार नाही. प्रसाद आणलाय. आज या घरची सून म्हणून मी पहिल्यांदा देवीची पूजा केली. त्याचाच हा प्रसाद. शत्रूने दिलेला प्रसाद सुद्धा घ्यावा असं म्हणतात, म्हणून मी घेतोय. पण याचा अर्थ असा नाही की मी तुझा स्वीकार केलाय. या भ्रमात राहू नकोस. मी तुझा आजही स्वीकार केला नाही आणि भविष्यातही करणार नाही. तुम्ही माझ्या हातून प्रसाद घेतला हेच खूप आहे माझ्यासाठी. थँक्यू. अंकल गुरुजी जरा थांब. आली मोठी मला मदत करा. पाणी पण नाहीये तुमच्याकडे. लोक स्टुपिड माणसं. डॅम इट. शी.
आणि तू तू काय 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 बोलत होतीस तू? गजाननने रमाला एक्सेप्ट केलं नाहीये, हे खरं आहे? करेक्ट? नुसतं खरं नाहीये, जग जाहीर झालंय ते आता. मी प्रश्न विचारते ना, उत्तर द्यायची, जास्त शहाणपणा करायचा नाही. ओ मॅडम, शहाणपणा मी नाही, तुमच्या मुलीने केलाय. आणि आता तरी तुम्ही तिच्याबद्दल काही बोलणार आहात का, काही करणार आहात की नाही? काय करते मी? ए काय करते? कशासाठी आहे मी इकडे? काहीतरी करायलाच आहे ना. मला सांग, गजाननने रमाला घरात यायला परमिशन दिली नाही, मग तिला घरात कोणी घेतलं? अहो, त्या घरात आधीपासूनच अखिल भारतीय रमा राघव मित्र मंडळ संघटना आहेत. आणि ती आजी आहे ना, ती आजी त्या संघटनेची अध्यक्ष आहे, अध्यक्षा. रिअली? काय करत काय होती मग तू? तू काय करत होतीस? घरातच राहतेस ना? मी काय करत होती म्हणजे काय? अरे ते तिकडे ते मित्र मंडळ स्थापन होत होतं ना, त्यावेळेला काय करत होतीस तू? तू ते मोडून का काढलं नाहीस? हे बघ, तू काहीही कर, मला माहित नाही काय करशील, तू काही कर. तू त्या गजानन ऐकतो ना तो तुझा? हा. आणि तू तू म्हणाली होतीस मला, तुला शब्द दिला त्याने, राईट? शब्द दिलाय ना त्याने, काहीतरी डील झालंय ना तुमच्यामध्ये, डील झालंय ना. मग टॅप दॅट, त्याला कॉन्स्टंट त्याची आठवण करून दे, त्याला 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 सतत त्याची जाणीव करून दे. तो विसरला असेल तर सतत हे बोलत राहा. मी काही करून त्याने तुझं ऐकलं पाहिजे. नाही ऐकलं तर? अरे मग रड ना, रड, इमोशनल ब्लॅकमेल कर, पण यार काहीतरी. तरी नाही ऐकलं तर? मूर्ख, गाढा, बेअक्कल, इडियट, स्टुपिड. पाय धर त्याचे. पाया पडते अंकुल गुरुजी. आज माझ्या हातून देवीची सेवा घडली. इथून पुढे अशीच सेवा या घरातल्या मोठ्यांची करता येईल असा आशीर्वाद द्या. तुमचा आशीर्वाद जर का माझ्या डोक्यावर असेल ना, तर इथून पुढे कुठल्याही संकटाला मी हसत सामोरं जाईन. तू हे जबरदस्तीने निर्माण केलेलं नातं तुला कधीच लाभणार नाही. ते कधीच यशस्वी होणार नाही. अंकल गुरुजी, प्लीज प्लीज असं बोलू नका, प्लीज. रडू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. कारण हा शाप मला सुद्धा लागू होतो. राघव, काय बोलतोस तू? खरं तेच बोलतोय मी. तुला नाती न लाभण्याचा शाप दिलाय ना आबांनी, मग तो शाप माझ्यासाठी सुद्धा आहे. कारण तू अर्धांगिनी आहेस माझी, आणि ह्या नात्याने तुला मिळणाऱ्या प्रत्येक आशीर्वादावर आणि शापावर सुद्धा माझा अर्धा हक्क आहे. आता आपल्याला ह्या शापाचं आशीर्वादात रूपांतर करायचंय.
लहानपणी मला प्रोत्साहन देण्याची आबांची जरा पद्धत वेगळी होती. एखादी गोष्ट करायला मी कचरत असेन आणि मी ती करावी असं आबांना वाटत असेल तर हमखास मला ती गोष्ट जमणारच नाही असं म्हणून आबा मला डिवचायचे. आणि मी सुद्धा जिद्दीला पेटून ती गोष्ट करून दाखवायचो. असं समजूया की आत्ताही तेच घडतंय. आणि आबांचा शाप आपण आशीर्वादात बदलू. आपलं नातं यशस्वी होणार नाही असा शाप दिला ना आबांनी. मग आता ते नातं आपण यशस्वी करून दाखवू. नक्कीच करून दाखवू. असंही आजी म्हणतात ना, वास्तू तथास्तू म्हणत असते.